आपण धबधब्याजवळ पोचलेलो नाही आहे आणि पाठीमागे ज्या आजी इथे जवळपास राहतात त्यांना विचारलं की धबधब्यामध्ये पाणी आहे की नाही, तर त्यांच्या माहितीनुसार पाणी तर नाही आहे, त्यामुळे जाऊन काही उपयोग नाही. दीड महिन्यातून पाणी सोडलं तर 15-20 दिवसांसाठी सोडतात. त्यामुळे आता फक्त आपण पाहून येणार आहे. तरी पण थोडा आवाज येतोय म्हटल्यानंतर जे काही धरणातून लिकेज वगैरे होत असेल और झऱ्याचं पाणी, नदीचं पाणी, त्यातच आपण आनंद मानून घेणार आहोत. गाडी तर एकदम जवळ आली, 500 मीटर पण नाही ही गाडी आली इथपर्यंत. 200 मीटर म्हणू शकता तुम्ही. तर मी एकदा नजारा दाखवतो समोरचा. हे पहा, हे शेतजमिनी वगैरे. टू व्हीलर जर असेल तर तुम्ही इथपर्यंत आणू शकता. हा जो समोरचा एरिया आहे हा MIDCचा एरिया आहे. पलीकडचा हा डोंगर आणि हे पलीकडचं घर. मी तरी काही कपडे आणलेले नाही आहे, त्यामुळे होण्याचा प्रश्नच नाही. आलो आहे आपण धबधब्याजवळ. तिथे आय थिंक ते मोटर वगैरे चालू आहे. हा धबधबा, हे धबधब्यात पाहणारे किडे, हे बघा. ज्यावेळेस पाणी चालू असतं त्यावेळेस हा धबधबा पूर्ण भरलेला असतो. पलीकडे आय थिंक गावातले काही देव आहेत, माहीत नाही. आजींना विचारायला पाहिजे. आणि हे कोणारे लोक. मी तर कपडे आणले नाही आहे, त्यामुळे कोणाचा प्रश्नच येत नाही आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार धबधब्यामध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे धबधबा सध्या तरी बंद केलेला आहे भेट देण्यासाठी. त्यामुळे मी तर हे सांगेल की कोणत्याही नवीन जागी जाताना काळजी घ्या आणि जर प्रवेश निषिद्ध असेल तर भेट देऊ नका.